गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 अभ्यास केला. टुडे वी आर गोइंग टू द व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस. आज आपण नवीन टॉपिक शिकतोय. व्हॉट इज मीन बाय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. आउटकम्स कशाला म्हणतात हे आपण शिकलो. द रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम्स हे पाहिलं आहे. सेम तशाच पद्धतीने आपल्याला त्याच्यावर डिपेंड असणारा सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहोत. पहा बरं, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज सॅम्पल स्पेस. पहा, सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम, जे काय आपल्याला रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे आउटकम मिळतात त्या आउटकम्सच्या सेटलाच काय म्हणतात, सॅम्पल स्पेस. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पलच पाहू. वन कॉइन इज अ टॉस. पहा, फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. काय, वन कॉइन इज अ टॉस. पहा, वन कॉइन इज टॉस केल्यानंतर काय मिळेल. पहा, वन कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळतं. पहा, सॅम्पल स्पेस म्हणजे सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. जनरली सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस न दर्शवतात किंवा त्या ठिकाणी ओमेगा हे दोन साईन आपण त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस डिनोट करताना वापरू शकतो. पण जनरली आपण यसचाच ह्या ठिकाणी वापर करणार आहोत, कारण ह्या प्रकरणामध्ये सगळ्या ठिकाणी ह्या यसचा वापर केला आहे. पहा, सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात हे समजलं. अ सॅम्पल स्पेस इज जनरली डिनोटेड बाय यस और काय, ओमेगा. ओके. नंबर ऑफ सॅम्पल्स पॉइंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सॅम्पल स्पेस इज रिटन ॲज एन ऑफ एस. किती पॉईंट्स आहेत, किती एलिमेंट्स आहेत हे कशाने नोट करतात, एन ऑफ एस. आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. वन कॉइन इज अ टॉस. किती कॉइन टॉस केला आहे, वन कॉइन इज अ टॉस. सॅम्पल स्पेस काय येईल पहा, ये सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. सॅम्पल स्पेस आहे डिनोटेड बाय यस. पहा, इज इक्वल टू वन कॉइन इज टॉस. सॅम्पल स्पेसमध्ये काय मिळेल, हेड मिळेल. हेड नाही मिळाला तर काय मिळेल, टेल मिळेल. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही. म्हणजे देर आर टू आउटकम्स. ह्याच्यामध्ये रिझल्ट किती मिळतात, दोन रिझल्ट मिळतात, हेड आणि टेल. आणि मग ह्या ठिकाणी ह्याचा जो सेट आहे, दिस सेट इज नोन ॲज सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस लिहित असताना हे कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहावं लागतात आणि एक एलिमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीने हे साईन द्यावं कॉमा करायचा. म्हणजे आता नवीला तुम्ही सेट जे शिकलात तशाच पद्धतीने हे सॅम्पल स्पेस लिहावं लागतं. आता वा, नंबर ऑफ पॉईंट्स किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 2. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस इज 2. पहा, ह्याच्यामध्ये किती सॅम्पल स्पेसमध्ये, ह्या सॅम्पल स्पेसमध्ये किती पॉईंट आहेत, 2 आहेत. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 2 झालं. हे लक्षात आलं का, कशाने दाखवलं, सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. ओके. नंबर ऑफ एलिमेंट्स इज डिनोटेड बाय एन ऑफ यस. हे तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात आलं असेल तर आपण आणखी एक दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. ह्या ठिकाणीच पाहूत. काय पाहूत दुसरं, टू कॉइन्स आर टॉस. किती, इथं वन कॉइन टॉस केलेत, टू कॉइन्स आर टॉस. टू कॉइन्स, पहा, टू कॉइन्स आर टॉस. पाहूत क्वेश्चन नंबर एक्झाम्पल 2 पाहूत. टू कॉइन्स आर टॉस. आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स हे लिहायचं आहे. पहा, टू कॉइन्स आर टॉस. टू कॉइन्स आर टॉस, देअरफॉर द सॅम्पल स्पेस इज. पहा, 2 कॉइन फेकले तर दोन्हीवर काय मिळू शकतो, हेड मिळू शकतो. पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर सुद्धा हेड मिळू शकतो. ओके. किंवा पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल मिळेल. ओके. हेही नाही झालं तर पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड मिळेल. आणि हेही नसेल तर दोन्हीवर काय मिळू शकतं, टेल मिळू शकतं. देर आर only 4 possibilities when 2 coins are tossed. And number of sample points, n of s is equal to 1, 2, 3 and 4. ओके. हे झालं सॅम्पल पॉईंट्स किती आहेत. ओके. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, 3 coins are tossed.
write down the sample space. Sample space is denoted by S. पहा 3 coins are tossed. हे थोडं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अवघड जाते म्हणून पहा 3 coins टॉस केल्यानंतर किती सॅम्पल पॉईंट्स असतात तर 8 असतात हे लक्षात ठेवा. 3 coins टॉस केल्यानंतर किती सॅम्पल पॉईंट असतात 8 असतात हे लक्षात आल्यानंतर लक्षात ठेवा. आता तिन्हीवर हेड मिळू शकतो. हेड हेड हेड. ओके. त्यानंतर असं नाही झालं तर हेड हेड आणि लास्टला टेल. पहा लक्षात ठेवा कशा पद्धतीने हेड हेड फक्त एक टेल मिळाला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हेड हाच टेल फक्त मध्ये आला. हे टेल हेड टेल आणि हेड. इथं सुद्धा किती हेड आहेत 2 हेड आहेत 1 टेल आहे. त्याच्यानंतर हे नसेल तर हा टेल परत इथं येईल. टेल हेड आणि हेड अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडेल. म्हणजे किती झाले 4. पण किती रिझल्ट आहे 8 असा रिझल्ट आहे. पहा त्याच्यानंतर फक्त ह्याच्या उलट पहा इथं काय टेल हेड हेड आहे ना फक्त ह्या ठिकाणी टीच्या ठिकाणी एच करायचं आणि इथं टी टी झालं का टी टी. ओके. त्यानंतर पुढं हे काय आहे पहा ह्याच्यासारखं सेम. पहा नंतर काय इथं टी आहे इथं एच आहे तर फक्त काय टी टेल हेड आणि टेल हा एक झाला. त्याच्यानंतर काय टी टी आणि हेड. ओके. हे नाही झालं तर एच एच आहे तर फक्त टी टी. फक्त ह्या ठिकाणी एचच्या ठिकाणी टी आणि टीच्या ठिकाणी एच केलं. बाकी काय नाही. फक्त पहिले 4 लक्षात ठेवा पुढचे आपोआप येतील. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इज इक्वल टू काय 8 हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल 4 आहे काय अ डाय इज थ्रोन. एक डाय आहे जो गुडगुडीतला फासा असतो किंवा सापशिडीमधलं जो का ठोकळा असतो तो फेकल्यानंतर काय मिळेल पहा अ डाय इज थ्रोन. काय मिळेल सॅम्पल स्पेसमध्ये काय असेल कशामधल्या याच्या कर्ली ब्रॅकेट एक तर वरच्या पृष्ठावर 1 मिळेल नाहीतर 2 3 4 5 अँड 6. ओके. हेच नंबर तुम्हाला अप्पर फेसवर मिळतील. बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इज इक्वल टू 6. आता ह्याच्यानंतर आपल्याला 2 डाईस आर थ्रोन. पहा पुढचं एक्झाम्पल काय पाहू 2 डाईस आर थ्रोन. 2 डाईस आर थ्रोन. एका वेळेस 2 डायस फेकले आहेत हे लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी विचारतात आणि ज्याला सॅम्पल स्पेस लिहिता येतात त्याला ह्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल सुटतात. पहा 2 डायस आर थ्रोन. यस डायस आर थ्रोन. पहा काय मिळेल दोन्हीवर एकतर 2 फासे सोबत फेकल्यानंतर दोन्हीवर 1 आणि 1 मिळेल. हे नाही मिळालं तर पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 मिळेल. हेही नसेल तर पहिल्या फास्यावर 1 दुसऱ्या फास्यावर 3. हेही नसेल तर पहिल्या फास्यावर 1 दुसऱ्या फास्यावर काय 4. नसेल तर पहिल्या फास्यावर 1 आणि किती 5. नेक्स्ट 1 अँड 6 हे आउटकम्स तुम्हाला मिळू शकतात. पहा 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. हेही नाही घडलं तर पहिल्याच फाश्यावर 2 मिळेल 2 1. ओके. हे नसेल तर 2 2. ओके 2 3 2 4. हे लक्षात ठेवा 2 5 आणि काय 2 6. हे आउटकम्स तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे हे काय झाले सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट. हे नाही झालं तर 3 1 3 2 3 4 3 3 3 3. नेक्स्ट 3 3 4 3 5 अँड 3 6. हे नाही आउटकम मिळालं तर बघा काय 4 1 4 1. सेम आता लक्षात आलं असेल थीम त्याच्यामध्ये 4 2 4 3 4 4 4 5 4 6 अँड नेक्स्ट काय 5 1 5 1 5 2 5 3. नेक्स्ट 5 4 5 5.
अँड 5 6. ओके, हेही शक्य नाही तर 6 1 6 पहा 6 काय 6 2 कॉमा द्यायचा मात्र 6 3. ओके 6 4 अँड 6 5 अँड 6 काय 6. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच घडू शकत नाहीत. आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत किंवा एलिमेंट्स किती आहेत पहा 1 2 3 4 5 6 पहा सगळे 6 आहेत म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इज इक्वल टू 36. आणि हे तुम्हाला येणं आवश्यक आहे. हे आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामधले सगळे एक्झाम्पल सुटतील. हा सॅम्पल स्पेस खूप महत्त्वाचा आहे. आपण पुढचं जे प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे सॅम्पल स्पेस तुम्हाला आलेच पाहिजेत तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आता सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात हे समजलं. सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय एस और ओमेगा. नेक्स्ट नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज रिटन ॲज एन ऑफ एस. आणि हे एक्झाम्पल आपण पाहिले आहेत. आणखी एखादं एक्झाम्पल आपण वाटलं तर पाहूत लगेच. पहा क्वेश्चन एक्झाम्पल 6 आपण पाहूत. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 20. एक कार्ड काढलं आहे पण त्या कार्डवर नंबर काय लिहिलेत 1 to 20 आणि त्याच्यामधलं एका वेळेस किती कार्ड बाहेर काढलं एकच काढलं आहे. त्यावेळेस सॅम्पल स्पेस काय येईल एस इज इक्वल टू जे कार्ड आपण ड्रॉन केलं आहे त्याच्यावर एक तर 1 असेल 1 नसेल तर त्याच्यावर 2 असेल 2 नसेल 3 असेल नसेल तर 4 असेल नसेल तर अप टू ह्याच्यामध्ये काय असू शकतं 25 पर्यंत कोणताही एक नंबर असू शकतो. आणि आपण सगळे नंबर नाही लिहिले तरी चालतात. आणि देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू काय मिळालं एन ऑफ एस इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने सॅम्पल स्पेसबद्दल आपण डिटेल गोष्टी पाहिल्यात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॅम्पल स्पेस वर डिपेंड असणारा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.2 हा प्रॅक्टिस सेट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. आज इथंच थांबूत. सर्वांना बाय.